नक्कीच जर का पाहायचं तर नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेच्या ह्या महिला आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण इथे सध्याला बघतो आहे की जोडे मारो आंदोलन जे आहे ते शिवसेनेच्या महिला आघाडीकडनं देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। एकूणच टायर असेल, टायरवाल्या काकू अशी उपमा देखील कुठेतरी इथं देण्यात आलेली आहे। आपण ह्या महिला आहेत त्यांच्याशी इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। एकूणच काय काय तुमची मागणी आहे या संदर्भात? ज्या बाईचं स्वतःचं कर्तृत्व, वक्तृत्व किंवा कोणतंही नेतृत्व नसताना गेल्या 20 ते 25 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांनी आणि उद्धव साहेब, पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या बाईला या आपल्या राजकारणामध्ये मोठी पदं देऊन आतापर्यंत या पदावर बसवलं होतं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा ही बाई शिवसेनेतून गद्दार झाली, बाहेर गेली, त्यावेळी पक्षप्रमुखांवर ज्या पद्धतीने ती घाणारीने शिंतोडे उडवते, तिने सांगितलं एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या। मग या नीलम गोरेला ज्यावेळी 9 वेळा संघटनेने पद दिलं, या नीलम गोरेंनी किती मर्सिडीज दिल्या आणि दिल्या असतील तर त्याचा पुरावा तिने आणून दाखवावा, त्याचे दाखले आम्हाला दाखवावे, नाहीतर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून माफी मागावी, हीच आमची मागणी आहे। माफी माग नीलम गोरे, आजी माफी माग, माफी माग नीलम गोरे, माफी माग नीलम गोरे, हाय हाय नीलम गोरे, हाय हाय नीलम गोरे, हाय हाय नीलम गोरे, हाय हाय नीलम गोरे, हाय हाय। मला हे कळत नाहीये की ह्या बाईला डॉक्टर म्हणून पदवी कुणी दिली। ही मला नाही वाटत ही डॉक्टर असेल, डॉक्टर असेल तर ही 24 तास मातोश्रींवर पडलेली असायची। ह्याला जायचं नाही, त्यांनी जायचं नाही, त्यांनी जायचं नाही, बॅरिकेटर लावून टाकायचे। मग तुला डॉक्टर कुणी केलं? कुठल्या विद्यापीठाने तुला पदवी दिली? बरं ठीक आहे, तू म्हणतीस ना मर्सिडीज देतात, मग तिकीट देतात। मला वाटतं ते कलानगर ते दादर पण सगळ्या मर्सिडीजनी सगळं दादर भरलं असतं। मग या मर्सिडीज गेल्या कुठे? मला तर वाटतं ठाण्यापर्यंत लाईन लागली असती। आज मला विचारलं होतं शिवसेनेत 1 रुपया पण घेऊन कुणी पद दिलेलं नाहीये। आम्हाला विचारतात की तुम्हाला पद पाहिजे का, तुम्हाला आता निवडणुकीला उभं राहायचं का? आम्ही म्हणलं आमच्याजवळ रुपये नाही। अरे रुपये कशाला पाहिजे? आपण तुम्ही जे काम करता ना ह्याच्यावर तुम्ही निवडून आहे, ह्याच्यावरच त्यांची किती मोठेपणा आहे उद्धव साहेबांचा, ह्याच्यावरच आपल्याला कळेल की उद्धव साहेबांचं मोठं मन किती आहे। मग हिच्या मर्सिडीज जातात कुठे? मग मर्सिडीज असत्या तर ठाण्यापर्यंत लाईन लागली असती। आणि हे सगळं केवळ पदावरून उतरल्यानंतर या बाईला याचा साक्षात्कार झाला का? जेव्हा हिने गद्दारी केली, या ठिकाणी आपल्याला आता उपसभापती पद मिळू शकत नाही, त्यावेळी स्वतःच्या स्वार्थासाठी ही बाई आमच्या पक्षातून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून इतर पक्षात तिने प्रवेश केला। ही बाई केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जिकडे तिकडे फिरते आणि ज्यावेळी तिचा स्वार्थ साध्य होत नाही त्यावेळी मी पक्ष का सोडला हे सांगण्यासाठी आमच्या पक्षप्रमुखांवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने ती लांछन लावते। म्हणूनच आम्ही या बाईला आज जोडे मारा आंदोलन केलं आणि या बाईकडून आमची एकच अपेक्षा आहे, तिने आमच्या पक्षप्रमुखांची माफी मागावी, नाहीतर या बाईच्या थोबाडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। महिला आघाडी समर्थ आहे। आपण बघू शकतो की एकूणच आंदोलन जे आहे ते शिवसेना महिला आघाडीकडनं आता होताना पाहायला मिळतं आणि कुठेतरी आक्रमक पवित्रा या सगळ्या महिला आघाडीकडनं घेतल्याचं देखील दिसत आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक थळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।